प्रेक्षक हो नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी स्वप्नील सावरकर. आज आपण आमचे राजकीय विश्लेषक डॉक्टर उदय निरगुडकर यांच्याशी खास संवाद साधणार आहोत. कारण ते राज्यभर फिरतायत, दौरे करतायत, लोकांशी बोलतायत, मतदारांमध्ये मिसळतायत. स्थानिक पातळीवर प्रचार कसा सुरू आहे, कोणत्या पक्षाचं पारडं किती जड आहे, ओव्हरऑल महाराष्ट्राचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यांच्याकडून काही गोष्टी, काही किस्से, काही मुद्दे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण. डॉक्टर निरगुडकर सर, तुमचं स्वागत आहे. स्वागत. गेल्या 2-3 दिवसामध्ये तुमच्याशी संपर्क झाला नव्हता आमचा, त्यामुळे आम्ही थोडे चिंतित होतो की काय सध्या जसे पक्ष बदलले जातात, कोणी कुठे जातात, जसं तुम्ही राजकीय विश्लेषक आमचे आहात, कुठे गेलात असं आम्ही शोधाशोध करत होतो. आता कालही राजकीय विश्लेषक होतो, आजही राजकीय विश्लेषक आहे, उद्याही राजकीय विश्लेषक असेल आणि मी हिंदुस्थान पोस्टचाच असेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. ही 104वी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. मी गेल्या 70-80 दिवसामध्ये 104 अशी कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि प्रत्येक गावात 10 ते 12 बैठक आहेत. त्या बैठकांमध्ये काही शेतकरी आहेत, उद्योजक आहेत, महिला आहेत, अल्पबचत गटातल्या महिला आहेत, त्यानंतर काही धार्मिक करणारी माणसं आहेत, प्रोफेशनल्स आहेत की ज्याला आपण चार्टर्ड अकाउंटंट, वकील, डॉक्टर असे म्हणू, बेरोजगार युवक आहेत, अगदी पार ज्याला आपण डेली रोजगार काम करणारी. काल रात्री जी मी लोकांची बोलवतो, जाणून घेत होतो की डेली रोजावर काम करणारी वेळापूरची लोक आहेत की बाबा तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतंय, व्हाय यू विल वोट, फॉर हुम यू विल वोट, काय आता मुद्दे तुमच्या डोक्यात आहेत, तुमचे प्रश्न काय, असं करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असल्यामुळे काही ठिकाणी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी कमी असते, आपल्या दोघांच्या वेळा मॅच होत नाहीत, म्हणून मी नव्हतो. अन्यथा मी हिंदुस्थानी आहे आणि हिंदुस्थान पोस्ट आहे. अगदी अगदी सर. सर, तुम्ही आता इतक्या लोकांमध्ये फिरतात, मिसळतात, मला तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून नाही, पण तुम्ही एक सर्वसामान्य माणूस म्हणून जेव्हा वावरताय त्या लोकांमध्ये, तेव्हा तुम्हाला काय वाटतंय, कोणाचं पारडं जड वाटतंय? कारण काही सर्वे आलेत आता, जे आधी पूर्ण विरोधात होते की महायुतीच्या विरोधात होतं की महायुतीचं सरकार जाईल म्हणून सांगत होते. आता काही सर्वे आले की जे सांगतायत की महायुतीचं सरकार पुन्हा येईल. लोकांमध्ये सर्वेंवर तितका विश्वास राहिलेला 288 पैकी एक 50 ते 60 किंवा फार तर 70 मतदारसंघ असे आहेत की जिकडे गेल्यानंतर मला असं स्पष्टपणे करंट, अंडर करंट दोन्ही जाणवलं की यस, इथे एका महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल किंवा आणखीन कोणी असेल, त्याच्या बाजूने स्पष्ट कौल जनता देईल. वेअर द विक्ट्री मार्जिन इज गोइंग टू बी मोर दॅन 10 ते 15 हजारापेक्षा सुद्धा निवडून आलेला जो उमेदवार आहे तो नंबर 2च्या पेक्षा 15 ते 20 हजारांनी पुढे आहे. असे मतदारसंघ तुम्ही त्या मतदारसंघात फिरलात, लोकांशी बोललात, पत्रकारांशी बोललात, दुकानदारांशी बोललात, शेतकऱ्यांशी बोललात, प्रोफेशनल्सशी बोललात, युवकांशी बोललात, सोशल मीडियावर ऑपरेट करणाऱ्या लोकांशी बोललात, तर तुम्हाला स्पष्टपणे जाणवतं असे साधारणतः 50 ते 70 मतदारसंघ आहेत. साधारणतः एक लक्षात घ्या, आपल्याकडे आता या क्षणाला जी आता चित्र आपल्याला दिसतंय ते चित्र असं आहे की एक महायुतीचा उमेदवार आहे, एक महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि त्या दोघांचे हेतुपुरस्सर दिलेले अथवा जेन्युइनली की नाही पटलं मला, मी पक्षाचा राजीनामा दिला आणि मी बंडखोरी केली, असे 2 उमेदवार आहेत आणि ते बहुतांशी मतदारसंघात आहेत. म्हणजे आता आपण झाले 4 मतदार आपण म्हणतो. त्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आहे म्हणजे 5 झाले. त्या व्यतिरिक्त संभाजीराजे, अमुक तमुक ही सगळी लोक आहेत, 6 झाले आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 7 आहे आणि त्या व्यतिरिक्त त्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक कोणते असा अपक्ष असतो की जो 5-10 हजार मतं नक्की घेऊ शकतो. अशा प्रकारची त्याची एक तिकडे प्रतिमा असते. तो एखाद्या जातीला वाहिलेला असतो, एखादी बलदंड संघटना असते त्याचा अध्यक्ष असतो. असे 7 ते 8 उमेदवार प्रत्येक ठिकाणी आहेत. आता मतदान कितीच आहे मला सांगा, तर 300 ते 350 बूथ असणार आहेत आणि प्रत्येक बूथवर 800 ते 1200 मतं आहेत. म्हणजे 3 ते 3.5 लाखाचे मतदारसंघ आहेत आणि मतदान किती होईल
60-70% आसपास मतदान होईल अशी जर आपण अपेक्षा धरली तर साधारणतः 2.5 ते 3 लाखाचं जास्तीत जास्त मतदान आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या 2.5 लाखापासून ते 3 लाखाच्या मतदानात जर 8 वाटेकरी असतील आणि जर मतदारसंघ हा स्पष्ट कल देण्याच्या कॅटेगरीमध्ये नसेल तर जवळपास 200 किंवा 210, 215 मतदारसंघ हे शेवटच्या 2 ते 3 दिवसात ज्याची हवा आहे त्याच्या हवेकडे झुकू शकतात असे 50 ते 60 मतदारसंघ नक्की आहेत. त्या व्यतिरिक्त मतदानाच्या प्रत्यक्ष दिवशी जो पक्ष आपला मतदार बाहेर काढेल, बहुसंख्येनं काढेल आणि ते लाभार्थी वगैरे असतील किंवा काय सरकारवर नाराज असलेले असतील ते आपलं मत व्यक्त करतील, त्याच्यावर त्या 100-125 जागांचा निकाल लागणार आहे आणि तिथेच तर खरी मेख आहे असं मला वाटतं. त्यामुळे आता स्पष्टपणे कोणाच्या बाजूनी कौल आहे का, तर मी असं म्हणेन की द गेम इज ऍडव्हान्टेज टू महायुती असं चित्र जरी नक्की असलं तरी देखील पिक्चर अभी बाकी आहे. पण सर तुम्ही आता मला वाटतं पश्चिम महाराष्ट्र आहात का, कुठे आहात आता तुम्ही? पश्चिम महाराष्ट्रात आहे, इंदापूरच्या जवळ केडगाव मध्ये. तर केडगावामधली स्थिती आणि तुम्ही आतापर्यंत जो फिरत फिरत दौरे करत आलेला आहात ती सगळी स्थिती ह्याच्यात बदल दिसतोय का? म्हणजे आधी तुम्ही जाण्यापूर्वीची जी स्थिती होती, तुम्हाला जी ऐकून माहिती होती, लोकांकडून ऐकून लोकसभेला सुद्धा अशाच प्रकारचा जवळपास 35 लोकसभा मतदारसंघांचा 48 पैकी मी प्रवास केलेला होता आणि तेव्हा जे मला जाणवलं होतं आणि आता जे जाणवतं याच्यात एक मूलभूत फरक असा आहे की त्यावेळेला संविधान बदल याचा एक जोरदार अंडरकरंट आहे हे जाणवत होतं आणि तो दिसत होता. हा एक भाग झाला. दुसरं, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामधलं जे सिमेंटिंग व्हायला पाहिजे होतं मतांचं, ते मतांचं सिमेंटिंग त्यावेळेला झालेलं नव्हतं असं स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे जिकडे अजित पवार यांची मतं आहेत ती मतं भाजपला किंवा एकनाथ शिंदे यांना ट्रान्सफर होण्यात अडचणी स्पष्टपणे दिसत होत्या आणि वाईस वर्षा होतं. जिथे अजित पवारांचे उमेदवार होते त्या ठिकाणी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची जी मतं आहेत त्या पक्षाची ती ट्रान्सफर व्हायला अडचण दिसत होती. आत्ताही ती आहे, पण त्या अडचणीची तीव्रता जी आहे ती तीव्रता आता पुष्कळ कमी झालेली आहे. हा एक भाग झाला. दुसरं, बटेंगे तो कटेंगे हा मेसेज आणि आत्ताच्या काळात जे परवा पंतप्रधानांनी सांगितलं एक है तो सेफ है, हा मेसेज खालपर्यंत जातोय. बटेंगे तो कटेंगे हे गावागावात मला अगदी छोट्या छोट्या पानाच्या ठेल्यावर सुद्धा विदर्भात ऐकायला मिळालं, मराठवाड्यात ऐकायला मिळालं आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा ऐकायला मिळते आता. त्यामुळे जर इफ दॅट बिकम्स द ओव्हररायडिंग इमोशन टू वोट, मग लोक जात पात धर्मपंथ आणि कोण पक्ष कोणाबरोबर याचा विचार न करता एका विशिष्ट विचारधारेच्या दृष्टिकोनातून मतदान करतील. पण मतदान करताना बटेंगे तो कटेंगे, इफ दॅट इज नॉट द ओव्हररायडिंग इमोशन, देन देर विल बी लोकल स्थानिक मुद्दे, आमदारांची उपलब्धता, त्याची इमेज, त्याच्याबद्दलची अँटी इन्कम्बन्सी म्हणजे प्रस्थापिताच्या विरोधातलं मत किंवा त्याचा झालेला प्रचार, त्या प्रचाराचा दर्जा, त्याचा लोकांची 5 वर्ष असलेला कनेक्ट, अशा अनेक गोष्टी आपल्याला तिथं पाहायला मिळणार आहेत. अशा प्रकारची आता महाराष्ट्राची परिस्थिती असं जेन्युइनली मला वाटतं. तरी देखील बटेंगे तो कटेंगे हे निश्चित पोहोचलेलं आहे आणि त्याचा परिणाम जाणवतोय हे नाकारण्यात काही अर्थ नाही. जसा तो लाडकी बहन या योजनेचाही जाणवतोय, तोही आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मला गेलाच आढळतोय. अगदी कुठेही तुम्ही पटकन थांबून जर एखाद्या महिलेला मुळी घेऊन चाललेली आहे तिला जर आपण विचारलं की काय ग तुला पैसे मिळाले का, तर ती लगेच म्हणते हो मिळाले. कोणाकडनं मिळाले? आणि ती महायुतीचं नाव घेते, ती एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची नावं घेते. ही वस्तुस्थिती आहे आणि हे काँग्रेसलाही माहिती आहे. असं नाहीये की काँग्रेसला माहिती नाही. काँग्रेसच्या नेत्यांशी मी सुद्धा अनेकदा भेटलो, बोललो, काँग्रेस कार्यकर्त्यांशी बोललो, तेव्हा ही आमची डोकेदुखी आहे आणि याला आम्हाला काउंटर करायचंय, याला आम्हाला ओव्हरकम करायचंय हे ते देखील मान्य करतात. मी अशा अनेक मतदारसंघात गेलो की जिकडे एकतर्फी लढत आहे, म्हणजे काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार असं स्पष्ट दिसतंय. जसं ते अनेक ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येणार किंवा महायुतीचा एकनाथ शिंदे यांचा उमेदवार निवडून येणार हे जसं दिसतंय, तसं काही ठिकाणी
जरी काँग्रेसचा उमेदवार निवडून असला तरी ही लाडकी बहीण योजना आणि बटेंगे तो कटेंगे हे आम्हाला एक त्रास देत आहेत, हे मुद्दे आम्हाला डोकेदुखी आहे असं प्रचारादरम्यान खासगी काँग्रेसचे नेते सुद्धा, काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा सांगतायत. सर, जरांगे इम्पॅक्ट संपला का मग पूर्णपणे? मी संपला असं म्हणणार नाही. जरांगेने पलटी मारली ना, कालपर्यंत निवडणूक लढवतो, फॉर्म भरा, याव करा, त्याव करा, अशी सगळी हवा निर्माण केली. आणि अलीकडच्या काळात जाती जातींमधला विद्वेष पसरवण्याच्या संदर्भातल्या त्यांच्या भूमिका, देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत वैयक्तिक चारित्र्यावर त्यांच्या शिंतोडे, त्यांच्या पत्नीवरच्या कॉमेंट्स, या सगळ्यामुळे कुठेतरी त्यांच्या हा आपला नेता असू शकतो का, ज्या समाजाने 300-400 वर्ष गावगाडा चालवला, मराठा समाजाने गावगाडा सुरक्षित ठेवला, त्यांनी गावागावांमधली कला जोपासली, गावागावांमधली अर्थव्यवस्था सांभाळली, गावागावामधलं राजकारण सांभाळलं, हे दावे सुद्धा त्यांनी एक प्रकारे कंट्रोलमध्ये ठेवले. आज अनेक कारणांनी त्याचं गावावरचं वर्चस्व सुटत चाललेलं आहे, त्याच्याकडची जमीन गेलेली आहे, त्याच्या स्वतःवरच विपन्न अवस्था आली, तो दुसऱ्यांना काय मदत करणार. अशा अवस्थेत त्याला एक आधार पाहिजे होता आणि तो आधार ही व्यक्ती देईल असं त्यांना एका नाजूक क्षणी वाटून गेलं. पण आता मात्र अनेकांचा तो भ्रमनिरास झालाय असं मला दिसतं. तरी देखील महाराष्ट्राच्या काही जागांवर जरांगे नावाची गोष्ट आणि त्यांचा इम्पॅक्ट आहे, हे मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर मी स्पष्टपणे सांगू शकतो. परंतु दॅट मे नॉट बी द लास्ट वर्ड इन दॅट कॉन्स्टिट्युएन्सी. त्याच्यावर ओव्हरराईड करणारं बटेंगे तो कटेंगे असेल किंवा लाभार्थी आपली बहीण, काय लाडकी बहीण, हे त्याच्यावर सरपास करू शकतं. फक्त कार्यकर्ते हे सगळं पोझिशन कसं करतायत एवढं बघावं लागेल. मला असं वाटतं की उमेदवार उभे न करून जरांगेंनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही म्हणणार मी, पण आपल्या विश्वासार्हतेचा प्रश्नचिन्ह गडद केला. सर, जरांगेंच्या संदर्भात भाऊ तोरसेकरांनी उत्कृष्ट व्हिडिओ 3 भागांची सिरीज केली आणि त्यांनी त्यामागची गौप्यस्फोट केला. कारण सांगितली की रमेश प्रभूंची निवडणूक ज्या पद्धतीने आणि सूर्यकांत महाडिकांची निवडणूक ज्या पद्धतीने रद्द झाली होती, हिंदुत्वाचा, धर्माचा वापर, प्रचारात वापर केला आणि बाळासाहेबांवर 6 वर्षाची मतदानाची बंदी आली होती, त्याचा दाखला देत हा प्रकार पुन्हा होऊ शकतो जरांगेंच्या बाबतीत, म्हणून जरांगे पळाले असा एक अँगल त्यांच्या अनुभवाच्या बोलातून आणि त्यांच्या कोर्स कोट करत सांगितला होता. तुम्ही कसं बघताय या त्यांच्या? मला असं वाटतं की डिस्क्वालिफाय होण्यापेक्षा सुद्धा जनतेच्या मनातनं तुमची प्रतिमा उतरणे आणि तुम्ही तुमची विश्वासार्हता गमावणे हे डिस्क्वालिफिकेशन पेक्षा जास्त डेंजरस आहे. डिस्क्वालिफाय झाल्यानंतर 6 वर्षांनी बाळासाहेब पुन्हा, ऐकून घ्या, बाळासाहेब 6 वर्षांनी पुन्हा एस्टॅब्लिश झाले, पण जर ते जनतेच्या मनातनं उतरले असते तर ते पुन्हा येऊ शकले नसते. जरांगेच्या बाबतीत काय होत आहे की त्यांच्या समर्थकांच्या मनातूनच त्यांच्याविषयी एक संभ्रम, त्यांच्याविषयी एक साशंकता आणि त्यांच्या हेतूंविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. याचा अर्थ ते पुढच्या काळात कायम राहील आणि पुसलं जाईल हे काय ठरवेल. परंतु आता या क्षणाला लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना जेवढं सामर्थ्य होतं तेवढं त्यांचं सामर्थ्य, प्रभाव क्षेत्र आता आहे का, तर ते नाही असं आहे. एक लक्षात घ्या, राजकारण हे उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य याच्यावर चालतं. उपयुक्तता संपली आणि उपद्रव मूल्य नसलं की राजकारणात तुमचा उपयोग संपतो. हे प्रत्येकाला कळून चुकतं. काल एकाला कळलं होतं, आता एकाला कळतंय, एवढंच मला म्हणायचंय. स्पष्ट थेट बोलूया आपण, कारण लोकांना नंतर लोक कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्यावर त्यावरून की तुम्ही स्पष्ट बोला असं सांगतात आम्हाला. आपल्याला अधिक स्पष्ट बोलायची मागणी लोकांकडून. एक लक्षात घ्या, काही वेळेला सूचकता इतकी भेदक असते की ती प्रत्यक्षापेक्षा प्रतिमा उत्कट असते. अगदी अगदी अगदी. थोडक्यात मी थोडीशी काही नावं घेऊन सांगून टाकतो.
की पवारांचे नेते, जे जवळचे नेते जे जरांगेंबरोबर दिसायचे ते सगळे गायब झाले, अचानक सगळे गायब झाले. मग ते राजेश टोपे असतील, शशिकांत शिंदे असतील, त्यांच्यासारखे सगळे आज कुठे आहेत? जरांगेंच्या जवळपास पण फिरकत नाहीये कोणी. इव्हन अगदी लाडके नातू पवार सुद्धा आता पवार घराणं सुद्धा त्यांच्यापासून लांब झालेलं दिसतंय. एनिवे, तो आपण जरांगेंचा विषय म्हणजे तुम्ही आपण जो वेगळा व्हिडिओ जो केलाय तो लोकांना फार आवडला. पण जर आता तुम्ही जे फिरताय, जरांगेंचा विषय मराठा आणि हे राजकीय मतदाराच्या शिवाय एक वेगळा मतदार असतो, तो म्हणजे वृद्ध, ज्येष्ठ. महिलांबाबत तुम्ही सांगितलंच, पण एक ज्येष्ठ मतदार असतो जो वृद्ध म्हणजे हमखास मतदान करत असतो आणि त्याला स्वतःची मतं असतात. अनेकदा ते स्वतःची मतं बदलतात. 2014 मध्ये त्यांनी तो दाखला दिला, 19 मध्ये दिला. आता ज्येष्ठांशी बोलताना तुमच्या लक्षात काय आलं, हा एक मला म्हणजे लोकांना तुम्ही सांगावं असं मला वाटतं. त्यांच्या समोर मला असं वाटतं स्थानिक प्रश्न जे आहेत आणि मतदारसंघाचे प्रश्न आहे यापेक्षा सुद्धा अनेक ज्येष्ठ हे बटेंगे तो कटेंगेला खूप चांगला रिस्पॉन्स देत आहेत. जसा तो तरुण देत आहे तसाच तो वृद्धही देत आहेत. काल TISS चा रिपोर्ट आलाय. त्या TISS च्या रिपोर्टमध्ये मुंबईमध्ये हिंदूंची संख्या कशी झपाट्यानं वाढली आणि घुसखोरांची संख्या कशी झपाट्यानं वाढली, हिंदूंची कमी झाली आणि घुसखोरांची कशी वाढली याची आकडेवारी आहे. जेव्हाही मी आकडेवारी माझ्या त्यांच्या इंटरॅक्शन मध्ये सांगितली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची गंभीरता अधिक वाढली. त्यांच्याकडे एक मला रिझॉल्व दिसतोय आणि तो रिझॉल्व असा आहे की यावर उत्तर देणाऱ्या व्यक्ती, पक्ष, विचारधारेच्या मागे आम्ही उभे राहू. हा रिझॉल्व हा एक अंडर करंट आहे. आता जसा मागच्या वेळेला संविधान बदल हा अंडर करंट होता, तसा बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है हा यावेळचा अंडर करंट आहे. आणि त्याला झालर जी आहे ती झालर लाडक्या बहीण योजनेची आहे. अशी आता महाराष्ट्राची परिस्थिती आहे. 70-80 जागांवर निकाल कोणाचा आहे हे स्पष्ट झालेलं आहे. 100 सारख्या 200 जागांवर मात्र अटीतटीची लढत आहे आणि त्या अटीतटीच्या लढतीत हा अंडर करंट आहे. म्हणूनच मी सांगितलं ऍडव्हान्टेज महायुती असलं तरी देखील पिक्चर अभी बाकी आहे. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही थोडक्यात पण सविस्तर म्हणता येईल अशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र संपूर्ण तुम्ही जो फिरलाय, जवळपास अर्धा महाराष्ट्र फिरलात, त्याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय. यापुढेही घेऊ. आता अगदी 4-5 दिवस उरलेत. आम्ही आठवडाच होता, पण तो आपण धरूया. 18 तारखेपर्यंत आपण प्रचार थांबेपर्यंत तरी आपण हे करू आणि त्यानंतर आपण आजचा, खरं तर आजचा सर्वे तुमचा हा त्या दिवशी फार महत्वाचा ठरणार होता. तुम्ही निवडणुका 23 तारखेला संध्याकाळी 5 नंतर सुरू होतील हे माझं पहिल्यापासूनचं विधान आहे. ऐकून नाही आलं सर. निवडणुका 23 तारखेला काउंटिंगच्या दिवशी संध्याकाळी 5 नंतर सुरू होती. अच्छा, हा विषय हा मी लिहून ठेवतोय. हा वेगळा विषय आहे आणि याच्यावर आपण वेगळा शो करतो. हे जे बोलतायत निरगुडकर सर जे बोलले आहेत, हा अत्यंत सूचक असं हे वक्तव्य आहे आणि यावर आपण वेगळा शो करणार आहोत. फक्त या वक्तव्यावर वेगळा शो करणार आहोत. ते काय असणार आहे थोड्या दिवसात आपण करू नक्की. खूप खूप धन्यवाद उदयजी, खूप खूप धन्यवाद. तर मित्र हो, ऍडव्हान्टेज टू महायुती हा सर्वे डॉक्टर निरगुडकरांनी जाहीर केलेला आहे. पण सगळं सोपं नाही. या सगळ्याला महत्वाचं एक सर्वात महत्वाचं आहे म्हणजे मतदान होणं. आणि आता बोलताना निरगुडकर सरांनीही 60 ते 70% मतदान अपेक्षित धरणं हे आपल्याला भूषणावह नाही. तेव्हा कृपया सर्वांनी मतदान करा. 100% मतदान होणं गरजेचं आहे. धन्यवाद.